माझ्या पोटी मला जर संतान द्यायचंच नव्हतं तर ईश्वराने मला स्त्री जन्म का दिला, असं म्हणत ती स्त्री हंबरडा फोडून रडू लागली. नाथा पुढे सांगू लागली, देवा नाथा, आपण सर्वज्ञ आहात. संसारामध्ये मला सगळं आहे. माझ्याकडे मी सौभाग्यवती नारी आहे, मी सुंदर आहे, मला माझ्या घरामध्ये सुख धन सगळं काही आहे. परंतु माझ्या पोटी मला संतान नाही. आणि संतान जर वनामध्ये जर झाडं नसतील तर त्या वनाला किंमत नाही. चेहऱ्यावर जर नाक सुंदर नसेल तर त्या चेहऱ्याला किंमत नाही. अशा प्रमाणे म्हणले माझ्या संसारामध्ये सगळं काही आहे, परंतु मला माझ्या पोटी संतान नाही. आणि त्याच दुःखानं माझं अंतःकरण नाथा होरपळून जात आहे. असं म्हणत हंबरडा फोडून ती स्त्री नाथाच्या चरणी लागली. तर ती स्त्री का रडत आहे आणि त्या स्त्रीचं नाव काय आहे, का कथा आहे आणि पुत्राच्या हट्टापायी, पुत्राच्या मोहापायी ती का रडत आहे, जाणून घेऊया. नवनाथ भक्ती सराचा अध्याय 2. रामकृष्ण हरी. कालच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला. मच्छिंद्रनाथाचा जन्म झाल्यानंतर पित्यानं ज्या वेळेस नाथाला पाण्यामध्ये मासे का सोडत आहेस म्हणून मारले, त्यावेळेस नाथांनी पित्याचे वचन, पित्याचे जे शेवटचे शब्द होते त्यालाच उपदेश मानून नाथांनी घर सोडून 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केली. आणि आता दुसऱ्या अध्यायाची कथा. भगवान प्रभू रामचंद्राचे चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात करूया. भगवान शंकर आणि दत्तात्रेय यांची काल भेट झालेली होती. दत्तात्रेय आणि भगवान शंकर वनामध्ये फिरत आहेत, बद्रिक आश्रमामध्ये फिरत आहेत. आणि एवढा सुंदर वन आहे. दत्तात्रेयांनी सांगितलं, महादेवा म्हणले मला आता हे वन संपूर्ण फिरण्याची माझी इच्छा झालेली आहे आणि मला हे संपूर्ण वन पाहायचं आहे. महादेवांनी सांगितलं, पाहूया म्हणले. ते दोघेही वनामध्ये संचार करत करत निघाले. 3 दिवस सलग फिरत होते वनामध्ये. त्या वनामध्ये फिरत असताना फिरत फिरत एका ठिकाणी आले आणि एका ठिकाणी थांबले. तिथून फुलांचा सुंदर वास येत होता. सुंदर असे फुले होते आणि त्या फुलासोबत श्रीकृष्ण नामाचा ध्वनी ऐकू येत होता. कृष्ण 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 कृष्ण. भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा नामजप भगवान शंकर आणि दत्तात्रेयांच्या कानी पडला. आणि त्यांनी 3 दिवस फिरले होते, त्यांना कुठंच मानव आढळला नाही. या वनामध्ये एवढं घोर असं वन होतं. आणि दत्तात्रेय आणि भगवान शंकराची नजर 18 वर्षाचा बालयोगी, दिव्य तेज कांती आहे. पोट आणि पाठ एकत्र झालेला आहे. अंगावरती सगळ्या शिरा उफाळून दिसत आहेत. आणि त्यांची नजर बालयोगी मच्छिंद्रनाथावर पडली. पाहिलं, एवढी कठोर तपश्चर्या या वयामध्ये, म्हणले या कलियुगामध्ये एवढा घोर तपश्चर्या करणारा एवढा तपस्वी कोण आहे. भगवान शंकरांनी दत्तात्रेयांना सांगितलं, भगवंता म्हणले कोण आहे तो बालयोगी, तुम्ही जावा आणि बघा काय मनोगत आहे त्या बालयोगाचा. आणि एवढी ही जी कठोर तपश्चर्या तो बालयोगी करतोय ती कशासाठी करतोय. भगवान शंकरांनी दत्तात्रेयांना सांगितलं आणि आपण त्या ठिकाणी बसलो. दत्तात्रेय अत्रिनंदन त्या ठिकाणी आले. घनघोर अशी तपश्चर्या चालू असणाऱ्या त्या योग्याजवळ आले आणि दत्तात्रेय हाक मारतात, हे वत्सा, काय तुझ्या मनामध्ये कामना आहे, काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि तू एवढी घनघोर ही जी तपश्चर्या करत आहे ती कशासाठी करत आहेस. हे शब्द नाथांच्या कानावरती पडले.
12 वर्षापासून तपश्चर्या चालू होती. अवस्था अशी झाली होती, हातापायाची नख अशी वाकडी झालेली होती. अंगावरती सगळ्या जटा वाढलेल्या होत्या. पिंगटधारी वेश. आणि अशा या अवस्थेमध्ये पूर्ण तपश्चर्येच्या काळामध्ये नाथांच्या कानावरती कोणाचा आवाज आला नव्हता. आणि अचानक आवाज कानी येताच दत्तात्रय जागृत अवस्थेमध्ये, नाथ जागृत अवस्थेमध्ये आले. आणि 12 वर्षाच्या कालावधीत तर कोणाचा आवाज आला नाही. आणि हा आवाज मनुष्याचा शक्यच नाही. आणि डोळे उघडून नाथांनी पाहिलं तर समोर बघितले दत्तात्रयांची मूर्ती दिसली. दत्तात्रयांचं दर्शन झाल्यानंतर काय समाधान वाटलं नाथाला, काय सांगावं. ग्रंथकर्ते उपमा देऊन सांगतात, एखादी स्त्री नांदायला गेलेली आहे. तिच्या सासरमध्ये तिचा सासरवास चालू आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर ती तिच्या माहेरी गेली नाही. आणि या सासरवासाच्या काळामध्ये अचानक तिची आई तिला भेटायला यावं. आणि आईला अचानक त्या स्त्रीनं पाहिल्यानंतर तिनं हंबरडा फोडून आईला मिठी घालावी. त्याचप्रमाणे अवस्था, किंवा म्हणले अजून एक ग्रंथ करते दुसरं उदाहरण देतात. म्हणले गाय आहे, वनामध्ये चरायला गेलेली गाय आहे. आणि ती चरून ज्या वेळेस गोठ्यामध्ये येते, ज्याप्रमाणे तो गायीचं जे वासरू आहे हंबरडा फोडून गायीकडे जातं, त्याचप्रमाणे भगवान दत्तात्रयांचे शब्द नवनाथांच्या कानी पडल्यावर सर्वांग आनंदाने रोमांचित झाले. आणि डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. भगवान दत्तात्रेयाला नाथांनी प्रश्न केला, आपण ज्या आरती महाराज मला हा प्रश्न विचारतायत, तुम्ही मनुष्य तर नाही आहेत, तुम्ही कोण आहेत मला सांगा. असं म्हणाल्यानंतर भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं, मी अत्रिनंदन आहे, माझं नाव दत्तात्रेय आहे. आपली ओळख सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रेयांच्या पायावरती साष्टांग प्रणिपात घातला. आणि नाथ त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू येत आहेत त्यांना अश्रूच आवरता येईना. त्यांची ही अवस्था कशी झाली आणि का झाली. देवा, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. मी 12 वर्षापासून या ठिकाणी तपश्चर्या करत बसलेला आहे. 12 वर्षापासून माझं तप चालू आहे. आणि एवढं कठोर माझं तप चालू असताना सुद्धा तुम्ही माझ्याकडे लक्ष केलं नाही. आणि माझं हे तप असंच चालू राहू दिलं. असं म्हणत आपलं रडू आवरलं. दत्तात्रेयांनी नाथांना जवळ घेतलं, आपल्या हृदयाला आलिंगन देऊन नाथांची समज काढली. आणि सांगितलं, आता म्हणले झालेलं झालं. आता म्हणले तुझ्या आयुष्यामध्ये नवीन सूर्योदय होणार आहे. आणि तू सगळ्या जगतामध्ये तुझी ख्याती वाढणार आहे. दत्तात्रेयांनी सांगितलं. आणि दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केला. भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथाला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. नाथांचं कान फोडून जे नाथ संप्रदायाची जी शिंगी, जे खुणा आहेत, नाथ संप्रदायाच्या दीक्षा मच्छिंद्रनाथाला देऊन भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथाला उपदेश केला. मच्छिंद्रनाथाला तंत्र, मंत्र, सिद्धी, साधना सगळ्या गोष्टींचा उपदेश दत्तात्रेयांनी केला. आणि दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथाच्या गळ्यामध्ये शिंगी, शैली, अलंकार घातले. आणि दत्तप्रभू
भगवान शंकराजवळ आले. त्यावेळेस शंकरांनी सांगितलं की मच्छिंद्रनाथ जे आहेत ते विद्येमध्ये अजून थोडेसे कच्चे आहेत, त्यांना सगळ्या विद्या द्या आणि सगळ्या विद्या त्यांना संपादित करू द्या. असं सांगितल्यानंतर दत्तात्रेयांनी सर्व विद्यांचं सगळ्या विद्या नाथांना दिल्या आणि नाथांना देऊन दत्तात्रेय पुढे स्वस्थानी निघून गेले. आणि भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे यांच्याकडून वेदाचं अध्ययन हे त्यांनी करून घे असं सांगितल्यानंतर ते अध्ययन हे करून घेतले. त्याच्यानंतर अत्रिनंदन दत्तात्रयाकडून दीक्षा घेतल्यानंतर नाथ मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करीत सप्तशृंग पर्वतामध्ये त्या पर्वताच्या परिसरामध्ये आले. सप्तशृंगीमध्ये भगवतीचं दर्शन नाथांनी घेतलं. जगज्जननी आंबा आहे, आंबेचं दर्शन घेतलं आणि आंबेचं दर्शन घेतल्यानंतर जगाच्या कल्याणासाठी आपण काहीतरी कवित्व करावं हा भाव मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये उद्भवला. मच्छिंद्रनाथांनी मनामध्ये विचार केला की आपण पुढे कलियुगातल्या लोकांसाठी कवित्व करावं, काहीतरी चांगलं निर्माण करावं. ह्या उद्देशाने शाबरी विद्येवर कवित्व करण्याचं या ठिकाणी नाथांनी ठरवलं. नाथांना स्वस्फूर्ती झाली आणि स्वस्फूर्ती झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी 7 दिवस वेदबीजाचा अभिषेक केला. 7 दिवसापर्यंत वेदबीजाचं अनुष्ठान केलं आणि वेदबीजांचं अनुष्ठान झाल्यानंतर देवी भगवती अंबिका या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला प्रसन्न झाली आणि मच्छिंद्रनाथाला प्रसन्न होऊन भगवतीने सांगितली, हे वत्सा, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ते मला सांग, मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. भगवतीचं बोलणं ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, माते, तुमच्या चरणावरती प्रणाम. कलियुगातल्या लोकांसाठी त्यांचं कल्याण करावे या हेतून शाबरी विद्या निर्माण करावी आणि शाबरी विद्येवर ग्रंथ निर्माण करावा हाच माझ्या मनामध्ये उद्देश आहे आणि त्याला तुमचं सहाय्य व्हावं ही विनंती. मच्छिंद्रनाथांनी भगवतीच्या चरणी ही केलेली प्रार्थना भगवतीनं ऐकली आणि तथास्तु म्हणली, नाथा, तुम्हाला जे काही कवित्व करायचं आहे ते तुम्ही कवित्व करा, ते सिद्धीच जाईल आणि त्यासाठी मीही तुम्हाला मदत करते. देवी भगवतीनं भगवान मच्छिंद्रनाथाच्या हाताला धरून पुढे या ठिकाणी म्हणले मार्तंड पर्वतावर घेऊन गेली भगवती आणि मार्तंड पर्वतावर घेऊन जाऊन मच्छिंद्रनाथाकडून मंत्रबीज आहे, मंत्रबीजाचा उच्चार करून एक हवन त्या ठिकाणी तयार केलं. मंत्रबीजाचा उच्चार झाल्यानंतर त्या ठिकाणी नागवृक्ष प्रगट झाला. आता जो नागवृक्ष आहे, नागवृक्षावर सगळं काही होत. नागवृक्षावर रुद्र होते, त्याच्यानंतर अष्टभैरव होते, त्याच्यानंतर 52 वीर, 9 जलदैवता, सगळी दैवत होती. मोठा विशाल काय वृक्ष प्रगट झाल्यानंतर ग्रंथकर्ते सांगतात की म्हणले जे 52 वीर आहेत, नरसी, कालिका, महिषासूर, मम्मदा, जोटिंग, वीरभद्र, वेताळ, मारुती, अयोध्याधीश, रामेश आणि सूर्य, असे वेगवेगळ्या रुद्रां म्हणजे 52 वीरांची नावं सांगितली. तर तो जो वृक्ष आहे नागवृक्ष, त्या नागवृक्षावर अजून कोण कोण होतं तर 9 जलदैवता होत.
कुमारी, धनदा, नंदा, नाव, विमळा, मंगळा, ज्ञानप्राप्ती, लक्ष्मी आणि विख्याता हे मुख्य जे जलदैवत आहेत 9 जलदैवता होत्या. त्याच्यानंतर चंडा, चामुंडा, रंडा, कुंडा, अप्सरा, जोगिनी, षंडवितंडा ह्या योगिनी होत्या इतर. त्याच्यानंतर शस्त्रयामिन्या होत्या. त्यांची नावं सांगितली आहेत: दमी, धमी, कुचित, भामिना, शुभानना, शंखिनी, डंखिनी आणि यक्षिणी हे 12 जणी आहेत. आणि 8 सिद्ध्या होत्या नागवृक्षावर: प्राप्ती, प्राकाम्य, अनिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्रतिमा आणि महिमा. 8 सिद्धी, 52 वीर, 9 जलदैवता आणि यक्षिणी, शंखिनी, डाकिनी सगळे 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 देवता त्या वृक्षावरती होती. नाथांनी पाहिलं विशाल काय असा वृक्ष आहे आणि सगळेच्या सगळ्या देवता नाथांकडे पाहत आहेत, परंतु मच्छिंद्रनाथाला काहीच बोलत नाहीत. नाथांनी मनामध्ये विचार केला, ही देवता तर आहेत सगळ्या, रुद्र आहेत, जलदैवता आहेत, सगळ्या अष्टसिद्धी आहेत, अष्टभैरव आहेत, परंतु यांना आता प्रसन्न कसं करून घ्यायचं हे तर काही बोलायलाच तयार नाही. उग सगळे नाथांकडे पाहू लागले. एक क्षण नाथ त्या ठिकाणी सांगितलं. यानंतर भगवतीनं, अंबिकेने नाथांना ही जी सगळ्या ज्या जलदैवता आहेत, अष्टभैरव आहेत, 52 वीर आहेत आणि अष्टसिद्धी आहेत, या सगळ्यांना प्राप्त करून घेण्याची जी साधना आहे, काय साधना आहे, भगवतीने मच्छिंद्रनाथाला सांगितली. भगवती नाथाला सांगते, नाथा तुम्हाला कठोर तपश्चर्या करावी लागेल. नाथांनी सांगितलं, देवी सांगा काय तपश्चर्या करावी लागेल. देवींनी सांगितलं, ऋषीमुख पर्वत आहे म्हणले आणि ब्रह्मगिरीच्या जवळ अंजन नावाचा पर्वत आहे आणि अंजन पर्वताकड एक काचित नावाची नदी आहे, दक्षिणगामी वाहणारी नदी आहे आणि त्या नदीजवळ हत्तीच्या पाऊलाच्या आकाराची 100 कुंड आहेत म्हणले. 100 कुंड आणि त्या 100 कुंडामध्ये पाणी आहे. सर्वप्रथम तुम्ही काय करा, महाकालिकेचं दर्शन करा आणि महाकालिकेचं ज्यावेळेस तुम्ही दर्शन कराल, दर्शन करून जो अंजन नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वताकडेच जाताना तुम्हाला एक पांढरी वेली भेटेल आणि ती पांढरी वेली हातामध्ये घ्यायची आणि जे 100 कुंड आहेत त्या प्रत्येक कुंडामध्ये वेलीचे एक तुकडे टाकत जायचे आणि एक तुकडे टाकत जाऊन पुन्हा वापस येते वेळी ज्या कुंडामध्ये वेली सजीव झालेली दिसेल त्या कुंडामध्ये तुम्ही स्नान करायचं आणि स्नान करून त्या कुंडातलं पाणी थोडंसं प्यायचं. पाणी पिल्यानंतर तुम्हाला 2 घटिका चक्कर येईल, परंतु तुम्ही घाबरायचं नाही. आदित्यांची 12 आदित्यांची नावं घ्यायची, जे सूर्यदेव आहेत सूर्यदेवतांची नावं घ्यायचं आणि त्यांची नावं घेतल्यानंतर ते तुम्हाला सहाय्य करतील, मदत करतील. अशा प्रकारे तुम्ही कालिकी मातेचं दर्शन घ्या आणि ह्या सिद्धी तुम्हाला सगळ्या प्राप्त होतील. म्हणून त्या कुंडातलं पाणी तुम्ही स्नान केल्यानंतर थोडंसं पाणी पिल्यानंतर एका काचेच्या शिशीमध्ये ते पाणी घ्यायचं आहे. ते पाणी घेऊन हा जो नागवृक्ष आहे नागवृक्षाला सिंचन करायचं आहे, नागवृक्षाला घालायचं आणि नागवृक्षाला घातल्यानंतर एक देवता प्रसन्न होईल. सगळे देवता एकदाच प्रसन्न होणार नाही. तुम्हाला 6 महिन्यापर्यंत कठोर तपश्चर्या करावी लागेल. देवी भगवतीने मच्छिंद्रनाथांना सांगितलं की हा तप आहे, जे सिद्ध्या प्राप्त करायचे आहे, जे अष्टभैरव प्राप्त करून घ्यायचं आहे. शंकिनी डाकिनी सगळ्या जे प्रसन्न करून घ्यायचे आहेत, जे काळ्या विद्या जेवढ्या जे आहेत यांना, जे आता शाबरी विद्येमध्ये हे जे मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्येवर जे कवित्व केले त्यांना सगळ्या सहाय्य होणाऱ्या ह्या दैवत आहेत.
देवींनी सांगितल्याप्रमाणे नाथांनी भगवतीचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथ निघाले. मच्छिंद्रनाथ नागवृक्षाला वंदन करून नाथ पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर महाकालिकेचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर कालिकेचं दर्शन घेऊन नाथ महाराज पुढे निघाले आणि मच्छिंद्रनाथ पुढे निघालेले असताना तिथंच दक्षिणगामी काचित नदी दिसली आणि नदीच्या भोवताली मच्छिंद्रनाथांना ते कुंड दिसले. हत्तीच्या पायाच्या आकारा एवढी मोठी मोठी कुंड. नाथांनी हातामध्ये शुक्ल वेली घेतली आणि शुक्ल वेली घेऊन पांढरी वेली घेऊन प्रत्येक त्या 100 कुंडामध्ये प्रत्येकामध्ये एक एक तुकडा टाकत 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 त्या 100 कुंडामध्ये वेलींचे तुकडे टाकले आणि भगवतीनं सांगितल्याप्रमाणे नाथ महाराज वापस फिरले आणि वापस फिरून येत असताना प्रत्येक कुंडाकडे लक्ष देत बघितलं. इकडं कुठल्या कुंडामध्ये आपण वेली फेकलेल्या होत्या, कुठल्या कुंडामध्ये वेली सजीव झालेली आहे. तर नाथांना दिसलं की एक आदित्य नावाचा कुंड होता. आदित्य नावाच्या कुंडामध्ये वेली सजीव झालेली दिसली. नाथांनी त्या कुंडामध्ये लगेच उतरून स्नान केलं आणि स्नान करून थोडंसं पाणी नाथांनी त्या कुंडामधलं पिलं. कुंडामधलं पाणी पिल्यानंतर नाथाला चक्कर आली. नाथाला चक्कर आल्यानंतर डोळे भोंडू लागले, फिरू लागले. नाथांनी देवी भगवतीनं सांगितल्याप्रमाणे सूर्यांची 12 नावे घेतली आणि 12 नावे घेतल्यानंतर नाथांचा जीव कासावीस होऊ लागला आणि सूर्य भगवान सूर्यनारायण धावत आले आणि धावत आल्यानंतर नाथांना तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि त्या संकटातून नाथांची सुटका करून टाकली. नाथांनी एका काचेच्या शिशीमध्ये, काचेच्या बाटलीमध्ये थोडस त्या आदित्य कुंडामधलं पाणी घेतलं आणि नागवृक्षाकडे मच्छिंद्रनाथ निघाले. नागवृक्षाकडे आल्यानंतर त्या पाण्याचं सिंचन केलं, नागवृक्षाला पाणी घातलं. एक देवता प्रसन्न झाली. नाथांनी पहिली जी देवता आहे आदित्य, पहिलं आदित्याला प्रसन्न करून घेतलं. अशा प्रकारे 6 महिने नाथाचं कठोर तप चालू आहे. नाथाचा नित्य भगवतीचं दर्शन घ्यायचं, महाकालिकेचं शुक्लवेल घ्यायची. शुक्लवेलीची प्रत्येक त्या जी काचित नावाच्या नदीच्या कडे जे कुंड आहेत त्या प्रत्येक कुंडामध्ये एक तुकडे टाकायचे. येते वेळी कोणत्या कुंडामध्ये सजीव झालेली वेल बघायची, त्याच्यामध्ये स्नान करायचं. त्याच्यानंतर थोडस पाणी प्यायचं. एका काचेच्या बाटलीमध्ये पाणी घ्यायचं. पाणी भरून घेऊन पुन्हा नागवृक्षाकडे यायचं आणि त्या वृक्षाला सिंचन करायचं. नाथांनी 6 महिने कठोर तपश्चर्या केली. 6 महिन्यापर्यंत प्रत्येक देवतेला प्रसन्न करून घेतले आणि प्रत्येक देवतेला प्रसन्न करून घेतल्यानंतर नाथांना सगळ्या देवस्थांनी आशीर्वाद दिले आणि म्हणले, नाथा, तुम्ही पुढे शाबरी विद्येवर जे कवित्व करणार आहात त्या प्रत्येक कवित्वावर आमच्या प्रत्येकांचं सहाय्य असेल आणि तुमच्या मनामध्ये जे सगळे काही जे मनोरथ आहेत तुमचे ते सगळे मनोरथ पूर्ण होतील. सगळ्या देवतांनी नाथांना आशीर्वाद दिला आणि नाथांनी सगळ्या देवतांनी आशीर्वाद दिल्यानंतर देवतांना एक शेवटचा प्रश्न केला की म्हणले, मी जी शाबरी विद्या करणार आहे तुमच्याच नावाने करणार आहे आणि तुम्हाला त्या विद्येचं सहाय्य तुम्हालाच व्हावं लागणार आहे. सगळ्यांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. नाथ पुढे निघाले आणि शाबरी विद्येवर नाथांनी कवित्व केलं आणि एक ग्रंथ निर्माण केला, शाबरी विद्या. बंगाल प्रांतामध्ये अनेक प्रकारच्या विद्या होतात. नाथांनी निर्माण केलेला शाबरी विद्येचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मंत्र तंत्र ज्या सगळ्या हे जे विधी आहेत
सगळे विधी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. ऐकणाऱ्याच्या मनामध्ये प्रश्न पडेल की 21व्या शतकामध्ये आहोत आपण. पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी ह्या गोष्टी, ह्या संकल्पना खरंच आहेत का? आणि असतील तर त्याचे अनुभव कुणाला आले? खर तर या विषयाबद्दल नाही बोललेलंच बरं. परंतु एक गोष्ट सांगावीशी वाटते. तर तुमच्यामध्ये मनामध्ये जर असा प्रश्न येत असेल किंवा प्रश्न हा राहून सतावेत असेल की नाथांना का गरज पडली शाबरी विद्येवर कवित्व करण्याची? मंत्र, तंत्र, वशीकरण, जारण, मारण, उच्चाटन या गोष्टींची का गरज पडली? ज्यावेळेस ग्रंथ सुरू झाला त्यावेळेस भगवतीचं दर्शन घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये कलियुगामधल्या लोकांच्या कल्याणासाठी शाबरी विद्या तयार केलेली होती. तर ऐका, त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? शाबरी विद्येचं निर्माण केलं गेले कशासाठी? युद्ध चालू आहे आणि युद्धामध्ये जो शत्रू आहे, शत्रूला आपल्या ह्याच्यामध्ये वश करण्यासाठी जारण, मारण, उच्चाटन, शत्रूला जे दूत आहेत त्या दूतावरती वेगवेगळे प्रयोग, ह्यासाठी चांगल्या उद्देशानं ह्या शाबरी विद्येवर कवित्व केलेलं आहे. वशीकरण कशासाठी? शत्रूला वश करण्यासाठी. कारण एखाद्या राजाचं कर्तव्य आहे की आपल्या प्रजेवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन आपल्या प्रजेचं रक्षण केलं पाहिजे. हे राजाचं प्रथम कर्तव्य आहे. परंतु जे नाथांनी वशीकरण, जारण, मारण, उच्चाटन हे सगळे मंत्र तंत्र निर्माण केले, कशावर वापरत आहेत? वशीकरण. नाथांनी स्त्रियांना वश करण्यासाठी हे मंत्र तंत्र दिले, त्यांच्यावर मंत्र प्रयोग करण्यासाठी हे दिले नाही. हे चुकीचं आहे. ज्या कारणासाठी विद्या निर्माण केल्या गेलेल्या आहेत त्या कारणासाठी त्या विद्या जर नाही वापरल्या तर साधकाला त्या विद्या बाधक होतात, साधकाला बाधा पोहोचवतात. कारण मुळातच नाथांनी सगळ्या देवतांना प्रसन्न करून घेऊन सहाय्य कशासाठी मागितलं? विद्या जर चांगल्या कामासाठी कुणी वापर करत असेल त्यासाठी हा शाबरी विद्येचा, हे कवित्व केलेला शाबरी विद्येचा, शाबर मंत्राचा ग्रंथ आहे. परंतु एखादा, बरेच जण आहेत भलतेच असे काहीतरी मंत्र तंत्र प्रयोग करायला जातात आणि दुसरंच भलतच काहीतरी होऊन जातं. कारण जेवढं सोपं वाटतं तेवढ्या सोप्या या साधना नाही आहे. प्रत्यक्षात कवी नारायणाचा अवतार आहेत मच्छिंद्रनाथ, परंतु ते दैवत, एवढे दैवत प्रसन्न करून घ्यायला प्रत्यक्षात त्यांना एवढा कठोर तपश्चर्या करावी लागली. दत्तात्रेयांना प्रसन्न करून घ्यावं लागलं. दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेऊन सुद्धा 52वीर, जळदैवता, अष्टभैरव, सिद्ध्या सगळ्यांना प्रसन्न करून घ्यावं लागलं. त्यावेळेस कुठे ह्या वश झाल्या? मग सामान्य एखादी जीव असतं तर त्यांच्यानं हे शक्य झालंच नसतं. आजही बंगालमध्ये अनेक प्रकारचे मंत्र तंत्र केले जातात. परंतु तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जाण्यापूर्वी नवनाथ भक्तिसाराचा एक सुंदर उपदेश आहे, शाबर विद्येचा एक उपदेश आहे, तो मी तुम्हाला सांगतो. जे सामान्य भक्तिभाव करणारे, जे सामान्य जीव आहेत, सामान्य परमार्थ श्रवण करणारे, सामान्य उपजीविका, उठावं, भगवंताची सेवा करावी, हे अशाप्रमाणे ज्यांची नित्य नियम विधी आहे, त्यांचं आयुष्य सुरळीत जर चालू असेल तर ह्या भानगडीमध्ये त्यांनी पडूच नाही. कारण हे काम दुबळ्यांचं नाही आहे.
असो त्या विद्येमध्ये नाही पडता प्रसंग आला, त्यामुळे सांगावंसं वाटलं. नाथांनी सर्वांगांनी सामर्थ्य होऊन मच्छिंद्रनाथांनी बंगालच्या दिशेने प्रस्थान केले. आता बद्रिक आश्रमामधून नाथ कुठं आले? बंगालमध्ये आले. आणि बंगाल देशामध्ये चंद्रगिरी नावाचं गाव आहे. आता एक खूप सुंदर कथा आहे. एका चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये स्वरूपदयाळ नावाचा एक गृहस्थ आहे, ब्राह्मण आहे. नाव बी स्वरूपदयाळ आणि होताही दयाळ. घरामध्ये सगळं काही आहे. सुखाचा संसार सुरू आहे. अन्नधान्याला कमी नाही. आणि त्याला एवढी सुंदर सुलक्षण नारी आहे. तिचं वर्णन केलेलं आहे इथं. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. साक्षात पद्मिनी नारी. एखादी स्वर्गामधली अप्सरा शोभावी अशी देदीप्यमान तिची कांती होती. आणि सुंदर रूपवान गुणवान स्त्री. स्वरूपदयाळाचं लग्न झालं. पती पत्नी. त्याच्या पत्नीचं नाव सरस्वती होतं. सरस्वती सुंदर होती, दिसायला अतिशय सुंदर होती. सगळ्या संसारामध्ये चांगलं त्यांचा संसार, सुखी संसार चालू होता. काही दिवस संसारामध्ये लोटले आणि दिवसेंदिवस संसारामध्ये लोटत गेल्यानंतर प्रत्येक संसारिक जीवाला एक मोठा प्रश्न असतो. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत लग्नाची चिंता. लग्न होत नाही. कसा आहे संसार आहे. लग्न झाल्यानंतर प्रत्येक संसारिक जीवाला सतावणारा पहिला प्रश्न संतान. आणि हीच कथा आहे. सरस्वती नारी आणि स्वरूपदयाळ सगळं काही आहे त्यांच्या संसारामध्ये. आता हिची स्थिती काय वर्तते ऐका. लावण्यवती सुंदरी सगळ्या सोयी सुविधा संसारामध्ये असताना तिच्या मनामध्ये एक विचार सतावू लागला की आपल्या पोटी पुत्र संतान नाही, आपल्या पोटी मुलगा नाही किंवा एखादी बाळ सुद्धा नाही. हे वांझपणाचं ओझ माथ्यावर घेऊन माझ्याच्यानं होत नाही आहे देवा. कित्येक वेळेस देवाला प्रार्थना करायची. आता प्रयत्न सुरू झाले. कित्येक दैवतांना नवस केली पुत्र व्हावा किंवा पोटी संतान व्हावं. संतान प्राप्तीसाठी नवस केली. दोरे गंडे केले. तीर्थयात्रा केल्या. त्याच्यानंतर अंगारे केले, धुपारे केले. सगळं काही करून झालं, परंतु कुठल्याच ह्याच्यामध्ये यश आलेलं नाही. तिला संतती प्राप्त झाली नाही. आणि तिच्या मनामध्ये एक प्रश्न सतावू लागला. झाडाशिवाय अरण्य, नाकाशिवाय मुख आणि गाईशिवाय गोठा काय कामाचा. आणि ह्याच विचारानं तिने म्हणली आता ह्या अशा या संसाराला काय करायचं. माझ्या पोटी संतानच नाहीये. मला सगळ्या सुखाची काय गरज आहे. पुत्राशिवाय आपलं घर नाही. हा विचार रात्रंदिवस तिच्या मनामध्ये गलबल करू लागला. कुठल्याच संसाराच्या गोष्टीमध्ये तिचं मन लागायला तयार नाही. ना तिचं अन्नाकडे मन किंवा एखादं काम करण्याकडे मन किंवा कुठल्या सणामध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या अजून कुठल्या कार्यक्रमामध्ये कुठल्याच ह्याच्यामध्ये तिचं लक्षच लागायला तयार नाही. आपल्याला बाळ नाही, आपल्याला बाळ नाही, आपल्याला बाळ नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या. चाले हे शरीर कोणाशी असत्य आणि कोण बोलवितो हरिविन. वृक्षाचं पान जरी हालायचं असेल ना तर भगवंताच्या मर्जीशिवाय हालत नाही. बरेच जण प्रयत्न किती करतात. एखाद्याचा वंश वाढवायचा किंवा नाही, किंवा त्याला संतान द्यायचं किंवा नाही, त्याला मुलबाळ
होऊ द्यायचं किंवा नाही, सगळ्या गोष्टी ह्या विधीच्या हातामध्ये आहे. इथं मनुष्याचं काही नाही चालत, मनुष्याचं इथं काहीच नाही चालत. विधिवत आहेत ह्या गोष्टी. कुठं मांत्रिकाकड, कुठं तांत्रिकाकड, कुठं धागे दोरे, कुठं नवस. तुकाराम महाराज सांगतात, 900 सायासे पुत्रे होती, तरी का करणे लागे पती. एवढ्या कठोर शब्दात सांगतात. जर नवस करून सायास करून जर पुत्र होत असतील का म्हणून, तर पती करायची गरजच लागली नसती. एवढ्या कठोर शब्दात तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. अध्यायामध्ये पुढे येणाऱ्या, आता हे जे राहिलेले विश्लेषण आहे ह्याच अध्यायामध्ये काही भाग झाल्यानंतर रात्रंदिवस सरस्वतीच्या मनामध्ये विचार सतावू लागला. आपल्या पोटी संतान नाही, आपल्या पोटी संतान नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नाही. आणि रात्रंदिवस तळमळ करत असताना कसं आहे, भाग्योदय होत. प्रत्येक दिवस सारखे राहत नाही, दिवस माणसाचे बदलत असतात, दिवस बदलतात. आणि एक एक तो सुदिन आला, मंगल दिन आला सरस्वतीच्या आयुष्यामध्ये. सकाळचं वातावरण होतं, सूर्योदय झालेला होता, सुंदर अशा पक्ष्यांचा चिवचिवाट होता. आणि दारामध्ये एक जती येऊन थांबला. अलख निरंजन, अलख निरंजनचा शब्द कानी ऐकला. आणि सरस्वतीनं बाहेर येऊन बघितलं तर तेजोमय दिसणारा चेहरा जतीचा दिसला. की म्हणले, हा कोणीतरी सिद्ध संत आहे. पाहता क्षणीच वाटलं. आणि पाहता क्षणीच वाटल्यानंतर मध्ये भिक्षा आणण्यासाठी केली. आणि भिक्षेसाठी भिक्षांना घेऊन येऊन त्या ठिकाणी ठेवलं. आणि त्याच्या मनामध्ये दुःख होतं की आपल्याला पुत्र होत नाही, पुत्र होत नाही. संततीसाठी रात्रंदिवस तळमळणारा हा जीव पुन्हा पुढे तरी तिनं तिचं गारहाण मांडलं. हा बालयुगी आहे आणि हाच माझ्या जीवनाचं कल्याण करल या उद्देशानं मच्छिंद्रनाथ दिसल्यावर अतिशय तळमळू लागली. आणि आपल्या मनामध्ये जे दुःख आहे ते दुःख सांगावंसं वाटलं नाथांना. नाथांनी विचारलं, आई काय झालं, तुझ्या मनामध्ये कुठला असा प्रश्न आहे का तुझं मन एवढं व्याकुळ होत आहे. तिने नाथाला सांगायला जावं, तोच तिच्या मना हृदयातून हंबरडा फुटला, रडू लागली. आणि रडू लागल्यावर नाथांनी विचारलं, माते काय झालं, सांग मला, मी तुझ्या प्रत्येक दुःखाचं निरसन करतो. तिचं दुःख निरसन करण्याचा मोह नाथांच्या मनामध्ये प्रगटला. म्हणजे दुःखामध्ये स्त्री आहे, तिच्या दुःखाचं निरसन करावं हा मोहन मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये आला. आणि विचारल्यानंतर स्त्रीने सांगितले, मुनिराज म्हणले, तुम्ही तर सगळं जाणत्या, तुम्हाला सगळं काही माहित आहे, तुम्हाला खूप काही सांगण्याची गरज नाही. म्हणले, मला बाळच जर द्यायचं नव्हतं, मला पुत्रच जर द्यायचा नव्हता, किंवा मला माझ्या पोटी संतानच द्यायचं नव्हतं, तर मला स्त्रीचा जन्म का दिला, कशासाठी दिला देवाने, का दिला. आणि म्हणले, झाडाशिवाय वनाला किंमत नाही, नाकाशिवाय चेहऱ्याला किंमत नाही. आणि म्हणले, गाईशिवाय गोठ्याला किंमत नाही. तसं म्हणले, संतानाशिवाय माझ्या संसाराला काहीच किंमत नाही. आणि ह्याच भावनेनं माझं अंतकरण होरपळत आहे. म्हणून रात्रंदिवस माझ्या मनाची काय अवस्था आहे ना, आता काय सांगू तुम्हाला, किती दुःख आहे या हृदयामध्ये. असा हंबरडा फोडत नाथांना आपल्या मनामध्ये असणाऱ्या जे दुःखावस्था आहे, दुःख व्यथा आहे, सगळ्या व्यथा नाथांना सांगितलं. तिचं तर दुःख पाहून नाथाचं हृदय कळवळलं. आणि नाथांनी दुसऱ्याच क्षणामध्ये झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमध्ये हात घालून चिमूटवर विभूती काढली, अभिमंत्रित केली विभूती. आणि अभिमंत्रित विभूती करून विभूती एका कागदामध्ये बांधून त्याच्या हातामध्ये दिली. घे माय घे.
ही विभूती तुझ्या सगळे जे दुःख आहेत, तुझ्या सगळ्याच्या सगळ्या दुःखाचं हे निरसन करेल ही विभूती. आणि ह्या विभूतीला तू ही जी भस्म आहे ह्याला म्हणले साधारण समजू नको, तुझ्या सगळ्या दुःखाचं निरसन करणार आहे म्हणजे भस्म. साक्षात ही हरिनारायणाचा अवतार जन्माला येणार आहे म्हणजे या विभूतीमधून. आणि या विभूतीला तू साधारण समजण्याची चूक करू नको. काय कर म्हणले, संध्याकाळी झोपण्यापूर्वी ही विभूती तू खा, तुला पुत्र संतती प्राप्त होईल. परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ती जी मंत्र विभूती आहे ना, देणारे नाथ होते, त्यांच्याकडे सगळे विद्या होत्या, सगळे मंत्र तंत्र सगळं त्यांच्याकडे होतं. ह्या गोष्टी देणारे नाथ होते, घेणारी सरस्वती होती. आणि तो साक्षात कविनारायणाचा अवतार होता, त्यांच्या हस्ती दिलेली विभूती होती. आणि हरिनारायण जन्माला येणार होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये मनामध्ये संशय आणण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही. नाथांनी सूर्यमंत्र भारून अभिमंत्रून विभूती सरस्वतीच्या हातामध्ये दिली. आणि सरस्वतीने लगबगीने नाथाचं बोलणं आनंदित झाली, मला पुत्र होणार आहे, मला पुत्र होणार आहे. कितीतरी आनंद झाला सरस्वतीला. आणि ती विभूती हातामध्ये घेऊन पदरामध्ये बांधली, गाठ मारली. आणि गाठ मारल्यानंतर आता तिला एवढा आनंद झाला, मला बाळ होणार आहे, मला बाळ होणार आहे. आता त्या आनंदाला पारावारच नाही, इतका आनंद सरस्वतीला झाला. मुलगा होणार आहे या आनंदाने. आता स्त्रियांचं कसं असतं, एखादी गोष्ट घडली शेजारणीला जाऊन आधी सांगावं वाटतं, कुठलीही नवीन गोष्ट घडल्यानंतर. आणि ती शेजारणीकडे गेली. शेजारणींच्या गप्पा चालू होत्या. आणि गप्पा गोष्टी चालू असताना शेजारणीला सांगितली, अगं भामा ऐकतेस का म्हणली, मला आता पुत्र जन्माला येणार आहे, म्हणजे मला संतान होणार आहे म्हणजे. आणि एक कानफाड्या आला होता. कानफाड्या सिद्ध संत होता, सिद्ध योगी होता. आणि त्यांनी मला अभिमंत्रित करून विभूती दिलेली आहे. आणि मला झोपण्यापूर्वी ती खा, आणि ती खाल्यानंतर तुला पुत्र संतान प्राप्त होईल. आणि तुझ्या पोटी साक्षात हरिनारायण जन्माला येतील आणि भविष्यामध्ये कीर्ती करतील. असं बोलणं शेजारणीला सांगितले. शेजारणीने हसल्या आणि हिची चेष्टा केली. हिला सांगितले, सरस्वती म्हणली, माय तू शानी सुरती आहेस की माय म्हणली, कुठे ह्या कानफाड्याच्या नादाला लागलालीस. हे कसं असतं म्हणले या कानफाड्याचे, दिवसा काय करतात म्हणले, हे असली विभूती देतात म्हणले. आणि एखाद्या जर स्त्रीनं खाली तर तिला कुत्री करतात म्हणले, कुत्री. ती विभूती खाली की कुत्री होते म्हणले. आणि दिवसभर त्या कुत्रीला सोबत घेऊन फिरतात म्हणले. आणि संध्याकाळ झाली की त्या कुत्रीला परत अजून बाई करतात म्हणले, स्त्री. आणि तिच्या सोबत भोगविलास करतात म्हणले. हे असलं असतं म्हणले कानफाड्याचं. पण माझं सांगायचं काम आहे, खायचेत नाही खायचे तूच तुझं बघ. असं शेजारणीनं सरस्वतीला सांगितल्या. आणि सरस्वती मनामध्ये जेवढं आनंद झाला होता, कितीतरी आनंद गगनामध्ये मावना इतका आनंद झाला होता. परंतु सगळा आनंद मातीत मिळून गेला. मनामध्ये जेवढ्या जेवढ्या काही कामना वेधलेल्या होत्या, कितीतरी स्वप्न बघितलेली होती, त्याच काळामध्ये स्त्रियांचं कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कितीतरी सुख मानतात, कितीतरी त्यांना आनंद होतो. आणि तेच खरं आहे बरं का जीवन. प्रत्येक गोष्टीमध्ये सुख. आता माणूस संसारिक सुख 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 ह्या सुखाच्या शोधामध्ये फिरत असतो. परंतु खरं सुख कशामध्ये आहे? समाधानामध्ये आहे. सुख आहे त्या गोष्टीमध्ये समाधान. समाधान आता काही जण असतात,
काही म्हणजे असं समाधान मानण्यासारखं काही नसतं. संसार चाललेला असतो, अंगावरती भरपूर कर्जाचा डोंगर असतो, तरी पण सकाळी उठतात, प्रातःविधी झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर जो नित्य नियम आहे, देवाला पाणी घालून यायचं, आल्यानंतर देवपूजा करायची, पोथी वाचवायची आणि नंतरच जेवण करायचं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरीच्या जपामध्ये नित्य नेम चालवणारे आहेत माणसं. समाधान मानतात. आयुष्यामध्ये काही असो अथवा नसो, समाधान मानून आयुष्य जगतात. खरे समाधानी तर तेच आहे. नित्यक्रम करायचा, देवाचं नामस्मरण करायचं, शेतामध्ये आपल्या आपल्या व्यापारामध्ये जे काही काम आहे ते काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं, थोडंसं ध्यान वंदना करायचं, थोडं भगवंताचं नामस्मरण करायचं आणि पडल्या पडल्या झोप लागून जाते हो त्यांना. लगेच झोप लागते. झोप ये म्हणायची गरज पडत असते. आणि एकीकडे काही लोक आहेत, सगळं ऐश्वर्य आहे, पैसा आहे, पद आहे, प्रसिद्धी आहे, सगळ्या प्रकारचे भोगविलास आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, परंतु डोळ्याला झोप नाही, समाधान नाही. काय करायचे त्या? काय करायचे त्या पैशाला? ज्या पैशामध्ये, ज्या भोगविलासाच्या, ज्या सामग्रीमध्ये रात्रीच्याला झोप नसेल, मनाला समाधान नसेल, काय करायचं? त्यापेक्षा हेच जीव बरे. नित्यक्रम, भगवंताचं नामस्मरण, नामजप करायचा, देवाचं नामस्मरण करायचं आणि आनंदात राहायचं. तर सांगण्याचा भावार्थ असा आहे की खरं सुख हे समाधान मानण्यामध्येच आहे. कितीही गोष्टी जर प्राप्त करत गेल्या तर अजून पुढच्या गोष्टी, अजूनची ही जी भावना आहे ती शेवटपर्यंत संपणारी नाही आहे. त्याच्यामुळं समाधानी राहा. तर आपला विषय होता की स्त्री छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानत असते. हिनं समाधान मानलेलं होतं सरस्वतीने. हिला तर पुत्र होणार होता. एवढा गगनाला पारावार राहिलेला आनंद क्षणार्धामध्ये नाहीसा होऊन गेला. आणि नाहीसा होऊन गेल्यानंतर छे मागून कितीतरी आशा ही केल्या होत्या मुली. मनामध्ये काय काय विचार केलता, लेकरू होईल, काय 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 स्वप्न बघितले. राग आली. घराच्या पाठीमागे गाईचा गोठा होता आणि पदरामध्ये ती विभूती सोडली आणि केरामध्ये टाकून दिली, गोठ्यामध्ये टाकून दिली. उकिरडा म्हणा, उकंडा म्हणा, उकंड्यामध्ये टाकून दिली. टाकून दिल्यानंतर खिन्न झाली आणि म्हणले काय अपेक्षा केल्या होत्या भगवंताला, करायच्याच नव्हत्या म्हणजे पूर्ण. देवाने दिलं होतं. ते म्हणतात ना, दिलं हो, घेता कुठं आलं. त्याप्रमाणे प्रारब्ध तर खूप मोठं होतं, परंतु ते भाग्यामध्ये नव्हतं. तिच्या पुत्र संतान लाभणार होतं. असं म्हणले. नवनाथ भक्तिसाराचा हा दुसरा अध्याय आहे आणि दुसऱ्या अध्यायाचं अतिशय गोड असं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी केलेलं आहे. नवनाथ भक्तिसाराच्या प्रत्येक अध्यायाची एक फलश्रुती आहे. तर श्रोते विचारतील की या दुसऱ्या अध्यायाचं काय फळ काय आहे. तर या अध्यायाचे श्रवण केल्यानंतर, वाचन केल्यानंतर अपार धनाची प्राप्ती होती आणि विजय होतो. हे नवनाथ भक्तिसार या ग्रंथांनी
अध्याय सदरील अध्यायाची फलश्रुती सांगितलेली आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये जी सरस्वती आहे, सरस्वतीने विभूती टाकून दिलेली, त्या विभूतीचं काय होईल? खरंच अभिमंत्रून दिलेल्या विभूतीचं खरंच हरिनारायणाचा अवतार होईल का? आणि पुढच्या अध्यायामध्ये काय होईल ते उद्या पाहूया. रामकृष्ण.